अब हाउसिंग सोसाइटी की शिकायतें वेब पोर्टल से होगी दूर। सहकार विभाग और महाराष्ट्र हाउसिंग फेडरेशन का नया उपक्रम सहकार संवाद। नमस्कार, मैं आपका होस्ट और दोस्त सुनील शर्मा स्वागत करता हूं महाचर्चा महासेवा के साथ में। MNS मीडिया न्यूज सर्विस व महासेवा न्यूज की इस खास पेशकश में हम आज बात करेंगे। अब घर बैठे हाउसिंग सोसाइटी के सदस्य वेब पोर्टल पर शिकायत दर्ज कर सकते हैं। जी हां, CHS के इलेक्शन समय अवधि पर न होने, कमेटी द्वारा धन का दुरुपयोग, शेयर सर्टिफिकेट से संबंधित और भी कई सारी शिकायतों के लिए अब आपको डिप्टी रजिस्ट्रार के ऑफिस के चक्कर नहीं लगाने होंगे, क्योंकि अब कोऑपरेटिव डिपार्टमेंट ने सहकार संवाद के जरिए घर बैठे आपकी तकरार दूर करने का उपक्रम शुरू किया है और इन शिकायतों को आप ट्रैक भी कर सकते हैं। यह पूरा उपक्रम कैसे काम करेगा, SOP क्या होगी, टाइप ऑफ कंप्लेंट, तकनीकी अड़चन और नॉमिनल फीस क्या होगी, इन तमाम अहम बिंदुओं पर बात करने के लिए महाचर्चा में सीधे जुड़े हुए हैं पुणे से सहकार आयुक्त अनिल कवड़े, मुंबई से हाउसिंग गुरु रमेश प्रभु, थाने से महाराष्ट्र हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष सीताराम राणे और सीनियर एडवोकेट और फार्मर DDR DB पाटिल। आप सभी का स्वागत है महाचर्चा में। सहकार आयुक्त से डिटेल में जानकारी लेने के पहले हम हाउसिंग की दिग्गज हस्तियों से प्रतिक्रिया लेंगे। रमेश प्रभु जी, DB पाटिल जी और सीताराम राणे जी, कोऑपरेटिव में इस तरह की डिमांड बहुत सालों से हो रही थी। सहकार संवाद पर आपकी प्रतिक्रिया क्या है? गवर्नमेंट ने महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन के सहयोग से एक सहकार संवाद एक पोर्टल बना है, जिसमें लगभग जो भी कंप्लेंट रजिस्ट्रार के पास देना है, लगभग 23 टाइप का कंप्लेंट्स है जो रजिस्ट्रार के पास जाता है। वो कंप्लेंट जो है आपको रजिस्ट्रार ऑफिस में जाके न देते हुए ऑल ओवर महाराष्ट्र जो जहां जहां लोग रहते हैं, वो अपना सोसाइटी का कोई भी कंप्लेंट हो जहां रजिस्ट्रार के पास देना है, वो पोर्टल में जाके अपना पूरा डिटेल लिखे जाए, उनका कॉन्टेक्ट डिटेल और कौन सा सोसाइटी के खिलाफ उनको कंप्लेंट करना है उनका डिटेल, या उसके बाद आप राइटिंग में कुछ एविडेंस है वो 1 MB तक आप PDF बना के उसमें अपलोड करके आप कर सकते हैं। पोर्टल है आम आदमी का सुविधा के लिए बना है और मैं आशा करता हूँ आने वाला दिनों में ज्यादा से ज्यादा लोग इसको यूज किया जाए और सोसाइटी का जो कंप्लेंट्स है वो कम से कम हो, क्योंकि एक बार इस तरह का एक पोर्टल में कंप्लेंट आने के बाद चलती है तो हर सोसाइटी भी इसके ऊपर अच्छे तरह से कामकाज करेगी। ऑनलाइन फैसिलिटी अवेलेबल करी है गवर्नमेंट ने, कमिश्नर साहब ने, तो अभी घर बैठ के भी मेंबर रजिस्ट्रार के ऑफिस में कंप्लेंट कर सकता है और इसका ये फायदा है कि एक टोकन भी जनरेट होगा, आप उसका फॉलोअप भी ले पाओगे और रिप्लाई में डिले हो जाएगा तो भी आपको पता चल जाएगा कि कहाँ कितने कंप्लेंट पड़े हैं। कमिश्नर साहब भी इसका रिव्यू ले सकेंगे। ये जो ऑनलाइन फैसिलिटी है, डिजिटल फैसिलिटी, इसका पूरा फायदा सबको उठाना चाहिए। राज्य गृहनिर्माण राज्य महासंघाने आणि महाराष्ट्र शासनाने पोर्टल बनवलेला आहे आणि काही दिवसापूर्वी माननीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय। हे पोर्टल बनवण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांना आता काही तक्रारी असतात, त्या तक्रारी करण्यासाठी प्रत्येक रजिस्ट्रारच्या कार्यालयात जावं लागतं, ऑफिसमध्ये जावं लागतं आणि तक्रार करून सुद्धा त्यांना उत्तरं वेळेवर मिळतातच असं नाही आणि लोकांना वेळ जातो, लोकांचा पैसा खर्च होतो आणि त्रासही होतो, मानसिक त्रासही होतो आणि काही प्रमाणामध्ये लोक जे सिनियर सिटीजन आहेत ते या सगळ्या कारणांमुळे तक्रारी करू पण शकत नाहीत। हाऊसिंगच्या बाबत तक्रारीसाठी रजिस्ट्रारच्या कार्यालयात जाऊ शकत नाही। अशा लोकांना हे पोर्टल उपयुक्त ठरेल आणि नुसतं उपयुक्त नाही तर त्याचा उपयोगही होईल चांगल्या प्रकारे। अधिकारी जे आहेत ते याची तक्रार करणाऱ्याला उत्तर देणार आहेत, त्याने ईमेल ID दिला असेल किंवा व्हॉट्सअप नंबर दिला असेल किंवा त्याने मोबाईल नंबर दिला असेल तर त्या SMS द्वारे, मेल द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे त्याला उत्तर मिळणार आहे किंवा त्याला तक्रार नंबर, रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा या माध्यमातून मिळणार आहे। अब बात करते हैं कोऑपरेटिव कमिश्नर अनिल कवड़े जी से, जिनके अंडर में कोऑपरेटिव डिपार्टमेंट के ऑफिसर्स लोगों की शिकायत दूर करेंगे। अनिल जी, वेब पोर्टल के बारे में क्या कहेंगे, इसका उद्देश्य क्या है? या पोर्टल बद्दल मला सांगायला आनंद आहे की सहकार खातं आणि आमचे हाऊसिंग फेडरेशनची सर्व मंडळी या सर्वांनी संयुक्त प्रयत्नाने अशा प्रकारचा एक सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला। याची पार्श्वभूमी अशी आहे की आपल्या सहकारी संस्थांची संख्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे
1,20,000 इतक्या संख्या असलेला हाऊसिंग सोसायटी असलेलं हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे ह्या सर्व सोसायट्यांमध्ये विविध प्रकारचे प्रश्न नेहमी उपस्थित होतात. मग ते कधी कधी मॅनेजमेंटच्या बद्दल असतात, कधी कधी शासनाबद्दल असतात, कधी कधी सभासदांच्या एकमेकाबद्दल असतात, कधी कधी नगरपालिकेबद्दल, महानगरपालिकेबद्दल असतात, कधी पोलीस बद्दल असतात. अशा वेगवेगळ्या यंत्रणांचे प्रश्न येत असतात. म्हणून बऱ्याच दिवसापासून हा विषय आपला समोर होता की ज्यामध्ये आपण असं ठरवलं होतं की आपण एक ऑनलाईन पोर्टल असं तयार करू ज्या माध्यमातून लोकांना या तक्रारी ज्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या त्या आपण त्यांच्या त्या ठिकाणी मांडता येतील. कारण बऱ्याच ठिकाणी आता आपण बघतो शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांना मोठी अंतर पार करून जावं लागतं तक्रार करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल म्हणणं मांडण्यासाठी. तर या सगळ्यातून त्यांना अशा प्रकारचा त्रास होऊ नये, घरी बसून त्यांना त्या ठिकाणी 24/7 ही व्यवस्था अशा पद्धतीची तक्रार करण्याची किंवा अपलोड करण्याची असावी, हा खरा याच्या मागचा उद्देश आहे. कंप्लेंट ट्रैक कैसे होगी और कंप्लेंट की नॉमिनल फीस क्या होगी? आणि ही सेल्फ सफिशियंट होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक तक्रारीच्या मागे 50 रुपये अशा प्रकारची फी त्या ठिकाणी आकारतो, जी ऑनलाईन त्या ठिकाणी देण्याची पण सुविधा निर्माण केलेली आहे. आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांच्या तक्रारी त्या ठिकाणी घेणं, त्यांच्या तक्रारींचं एक्नॉलेज करणं आणि मग त्याच्यावर प्रोसेस करून त्यांना फायनली उत्तर देणं, ही आपली त्याच्या मागची संकल्पना आहे. आपला याच्या मागचा उद्देश केवळ तक्रार केली म्हणून नसून त्याला तक्रार ट्रॅक पण करता आली पाहिजे. आपली तक्रार आता कुठल्या टप्प्यावर आहे हे सुद्धा त्याला त्यामुळे कळू शकेल आणि त्यामधून मग आपल्याला त्या ठिकाणी त्याला एक रिलीफ देता येईल. कारण तक्रारीचं स्वरूप कसं आहे याच्यावर आधारित आहे त्याला वेळ किती लागणार आहे. तरी सुद्धा आम्ही आता असा प्रयत्न हातामध्ये घेतलाय, त्यासाठी एक छोटी कमिटी पण आपण केलेली आहे. पोर्टल को कोऑपरेटिव डिपार्टमेंट हैंडल करेगा या कोई एजेंसी हैंडल करेगी? तकनीकी अड़चनें आ रही है, इस बारे में आपका क्या कहना है? आणि त्याच्यावर कार्यवाही वेगवेगळ्या टप्प्यावरची लोकांच्याकडनं सुरू आहे, आपल्या सगळ्या यंत्रणेकडनं. पण हे होत असताना मधल्या काळामध्ये काही अडचणी पण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसते. कुठलीही सिस्टीम नवीन सुरू केल्यानंतर त्यामधल्या अडचणी काय काय येतात हे आपल्याला कळतील आणि त्या अडचणींचं आपण निराकरण करून ही सिस्टीम आणखीन चांगल्या पद्धतीने कशी राबवता येईल याच्यावर आपण प्रयत्न करू. पोर्टल या सर्वर या मेंटेनेंस, एप्लीकेशन मेंटेनेंस, क्लाउड वगैरह के लिए एक एजेंसी है. दे विल लुक आफ्टर दीज इश्यूज और उसका वो सब देख लेंगे, क्योंकि दैट विल बी सफाइस फ्रॉम दैट फी. अभी 50 रुपीज जो हम चार्ज कर रहे हैं उसमें से चार्ज उसको भी जाएगा, तो उसको वो मेंटेन करने ते मेंटेन करतील. त्यांची जबाबदारी राहील ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये मेंटेन करण्याची. आणि त्याच्यामध्ये जर काही टेक्निकल प्रश्न आले तर ते सोडवतील. ते त्यांचा त्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम मधला कंप्लीट असेल. इस पर एसओपी क्या होगी और टाइप्स ऑफ कंप्लेंट क्या है? नाही, याच्यामध्ये एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे, कार्यपद्धती जी आहे ते आपल्या टाईप ऑफ कंप्लेंटचा विचार करून आपण करतोय. साधारण 23 प्रकारच्या कंप्लेंट आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने. त्या पद्धती प्रकारामध्ये काय काय पद्धती, कार्यपद्धती कशी राहील, म्हणजे नोटीस दिली जाईल किंवा म्हणणं ऐकलं जाईल, त्याच्यावर हे पुरावे घेतले जातील, अशा पद्धतीची आपण कार्यपद्धती तयार केल्यावर ती सुद्धा आपण या पोर्टलवर ठेवणार, ज्यामुळे लोकांना कळेल की त्यांच्या तक्रारीचं निवारण कशा पद्धतीने केलं जाईल, कोणते डॉक्युमेंट्स त्यामध्ये लागणार आहेत हे आपल्याला त्यामध्ये कळू शकेल आणि त्या माध्यमातून आपण याचं निवारण मला वाटतं करू शकतो. हाउसिंग फेडरेशन का रोल क्या होगा? कोऑर्डिनेटिंग एजेंसी बेसिकली रिड्रेसल जो है इसमें थोड़ा हाउसिंग फेडरेशन का भी रोल ऐसा होगा कि किसी को काउंसलिंग करना है, समझाना है, बताना है या और किसी तरह से उनको अपने एक्ट के रूल्स के बायलॉज के बारे में अगर कुछ उनको बताना है तो उसमें हेल्प कर सकते हैं. लेकिन रिड्रेसल बेसिकली डिपार्टमेंट ही करेगा, क्योंकि बहुत ज्यादा लोग डिपार्टमेंट से ही मदद मांगेंगे जो उनको लगेगी. दे आस्क फॉर. आपण सगळ्या या सिस्टीम मध्ये त्या फेडरेशनचा रोल एक सल्ला देणं किंवा मदत करणं, मध्यस्थ म्हणून, थोडं मध्यस्थ म्हणण्यापेक्षा एक सहाय्यभूत करण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्याच्यामध्ये मदत करणं, एवढ्या पुरताच रोल त्यांचा मुख्य असेल. खरा रिड्रेसलचा जो रोल असेल, तक्रार निवारणाचा रोल, हा खात्याच्या अधिकाऱ्यांचाच असेल. इसमें भविष्य में अपग्रेडेशन क्या हो सकते हैं? अपडेट्स आता आपण नाही, परंतु लोकांच्या काय गोष्टी येत आहेत आपल्याकडे आणि त्याला अनुसरून आणखीन काही माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्रदर्शित करायची असेल, काही ट्रेनिंग बद्दल, काही सूचनांबद्दल, काही परिपत्रक, काही GR, असं काय काय शक्य आहे ते आपण बघून त्या ठिकाणी अपलोड करत जाऊ, ज्यामुळे लोकांना पण त्याचा माहिती त्या ठिकाणी मिळेल. इस पोर्टल पर कैसे जाया जा सकता है? सहकार संवाद असं आपण गुगलवर गेलो
तर आपल्याला ही लिंक मिळेल आणि तिथून आपण त्या ठिकाणी जाऊ शकू त्या लिंकच्या अनुषंगाने. मला वाटतं त्याच्या तेवढा मुद्दा कळाला तरी लोक त्याच्यातून जाऊ शकतील, त्यांना कळेल कसं त्याच्यात अपडेट व्हायचं. आणि ऑफकोर्स आम्ही आमचे सगळे ऑफिसर सुद्धा याच्यामध्ये काय अडचण आहे ते सांगू शकतो. अनिल जी, हमसे बात करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद. ऑल द बेस्ट. कुल मिलाकर सहकार विभाग का यह उपक्रम दिन दुगनी रात चौगनी तरक्की करे और लोकप्रिय हो, क्योंकि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटियों में शिकायतें और समस्याओं का अंबार लगा हुआ है. रियल एस्टेट हाउसिंग सेक्टर की तमाम खबरों के लिए हमारे चैनल महासेवा न्यूज़ को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें. आपके होस्ट और दोस्त सुनील शर्मा को दीजिए इजाज़त. नमस्कार.